नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इनफॅक्ट मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. आजपासून म्हणजे आज आहे 5 जून. सगळी कामं आटपली असतील. स्पेशली ज्या गृहिणी आहेत, ओके, ज्या जॉब करणाऱ्या आहेत, ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये काहीतरी करायचंय, आणि विशेषतः दोन जी पदं आपल्या सगळ्यांच्या आवडीची आहेत ते म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका. ह्याच्या भरपूर जागा येणार आहेत. तलाठी ही पण आहे. तलाठी बऱ्याचशा मैत्रिणींचं असं आहे की दुय्यम आहे, पण आम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जॉब करायचाच आहे. पण सुरुवात कशी करू, काय करू? खूप लोक मैत्रिणींचे कॉल येतात, खूप मुली कॉल करतात की हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यांच्या ह्याच्यावर आहे ना मला कॉमन गोष्टी दिसतात, त्या म्हणजे चुका नाहीयेत. म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग करता करता मला असे काही घटक सापडलेले आहेत की मला असं वाटतं हे प्रत्येकीचं आहे, फक्त काही माझ्यापर्यंत पोहोचून कॉल करतायत आणि काही तिथेच रेंगाळत बसलेले आहे. तर हे आपलं स्पेशल सिरीज आहे 21 दिवसांची, 21 डेज चॅलेंज. अंगणवाडी पर्यवेक्षिका, सुपरवायझर किंवा तुम्ही ह्याचं घ्या, काय म्हणतात त्याला, तलाठी घ्या, किंवा तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा विचार करत आहात. ओके, पण आता आम्हाला अभ्यासाचा विचार करायचा आहे, माझ्याकडून होईल की नाही, मग काय, मग कसं, मग काय. या 21 सवयी मी आणलेल्या आहेत. या 21 सवयीवर आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे, ज्या वाईट आहे, ज्या आपल्या करिअरमध्ये अडथळा निर्माण करत आहे. मग ह्याच्यामध्ये डूज आणि डोंट्स असे दोन्ही घटक 21 दिवसासाठी खूप रिसर्च करून, खूप विचार करून, प्रॉब्लेम तर आणलेलाच आहे, पण त्याच्याही सोबत मी सोल्युशन देखील आणलेला आहे. तर तुम्ही त्याच्यावर अप्लाय करा. बघा, स्क्रोलवर कंटिन्यू माझा नंबर दिसतोय. मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करायचा. प्रत्येकीशी फोनवर तेवढा वेळ देणं किंवा बोलणं खरंच पॉसिबल होत नाही. तुमचे प्रॉब्लेम खूप छोटे असतात. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय जाते बडबड करायला, तुम्ही आउटसाइडर आहात, आम्हाला आमचं भोगावं लागतं. बाळांनो, तुम्ही जसं करताय तसं मलाही काहीतरी फॅमिली, फायनान्शियल जबाबदाऱ्या आहेतच, हो की नाही? म्हणजे असं नाहीये की मी तुमच्यापेक्षा काही वेगळी आहे. फक्त एवढंच आहे की मी अडकून पडत नाही त्या प्रॉब्लेम मध्ये, मी तिथून काहीतरी सोल्युशन काढण्याचा सतत प्रयत्न करते. सो मैत्रिणींनो, माझं तुम्हाला एक असं एकदम स्ट्रॉंगली सांगणं आहे की तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करा. माझ्यासोबत 21 दिवस काम करा. परीक्षा लवकरच जाहिरात येणार आहे. ओके, आणि जाहिरात चांगली मोठी आहे. जाहिरात कधीही येऊ द्या, अभ्यास परफेक्शन आपलं फोकस असलं पाहिजे. ठीक आहे, मी तयार आहे. जर का तुम्ही या चॅलेंजसाठी तयार असाल तर मला आत्ता पहिल्यांदा कमेंट सेक्शन मध्ये द्या, येस वी आर रेडी. आणि दररोज दुपारी साधारणपणे 1:30 ते 2 या दरम्यान मी तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्हाला त्याच्यावरती काम करायचं आहे. पहिल्यांदा जी एक्सरसाइज आहे ती माइंड एक्सरसाइज आहे. ओके, इथून स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, तेव्हा इथे जोर येईल. बरोबर बोलतेय का? म्हणजे जो माइंड पुणे एकदम स्ट्रॉंग असेल त्याच्या मनगटात जोर आहे. मनगटात खूप जोर आहे, पण डोकंच डिस्टर्ब आहे, मन थाऱ्यावर नाहीये, तुम्हाला काय करायचं ते कळत नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? तर काही जणी मला मोठी बहीण समजतात, काही छोटी बहीण, काही मार्गदर्शिका, काही गुरु, काही मैत्रीण, खूप नात्यांनी मला ताई म्हणतात, मॅडम म्हणतात. बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्या कनेक्टेड आहे. पण तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची आहे, मग नेमका अडथळा काय आहे? आम्ही तर गृहिणी आहोत, मग होणार का? मग फुल टाइम किंवा काय? 21 दिवस माझ्यावर ट्रस्ट ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळेल, ह्याची मला गॅरंटी आहे. ठीक आहे, आज काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितला की एक गोष्ट करायची, ती म्हणजे एक छोटी, माझ्यासाठी एक 50 पानी एक वही आणा. 20 रुपयाला भेटते, एवढं करू शकता. एक पेन आणा. ओके, आणि आपलं माय सेल्फ रूल असं त्याचं नाव द्या. काय द्या? माय मिस्टेक्स प्लस रूल्स असं नाव द्या. सॉरी, माय मिस्टेक्स प्लस रूल्स. ओके, म्हणजे माझ्या चुकांवर मी कसं काम करायचं आहे. गृहिणी म्हणून तुम्ही बेस्ट आहात, आई म्हणून तुम्ही बेस्ट आहात, बायको बेस्ट आहात, मुलगी, मैत्रीण, सगळंच बेस्ट आहात. पण तुम्ही कुठे बेस्ट नाही माहिती का? स्वतः प्रति बेस्ट नाही आहात, आणि म्हणून तो परफॉर्मन्स रिझल्ट येत नाहीये. ठीक आहे, सो माझं तुमच्याकडे काम असं आहे की मी तुम्हाला तुमच्यासाठी बेस्ट बनवायला मदत करणार आहे. आहे का कोणी? सांगा असं. ओके, आई वडील पण लग्न लावून दिलं की आता बाई बघा, दोन गोष्टी मी तुम्हाला, लव्ह मॅरेज केलं तर तू स्वतःच केलं म्हणून ते आपल्यालाच दोष द्यायचा. आणि अरेंज मॅरेज करून समजा लग्नामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आई वडील काय म्हणतात, हे तुझ्या नशिबातच होतं. ते सपोर्ट करतात, नाही असं नाही, पण अल्टिमेट डबल ढोलकी पंचिंग बॅग आपणच बनतो. राईट? सो हे सगळं सोडून द्यायचंय. हे सगळं, ही जी चर्चा आहे मित्र मैत्रिणी किंवा काय, हे सगळं आपल्याला सोडायचंय आणि आपल्याला 21 दिवस स्वतःवर काम करायचं आहे, जेणेकरून कोणतेही असू द्या. म्हणजे मी अंगणवाडी पर्यवेक्षिका सांगितलं कारण मॅक्सिमम ज्या मुली आहेत त्या ह्याच्यासाठी एक्सायटेड असतात. रिझन काय आहे? इथे मेल कॉम्पिटिशन नसतं ना.
त्यामुळे इथे आहे, तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असाल, राज्यसभेचा अभ्यास करायची इच्छा असेल, कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला 21 दिवसात स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे आणि तो करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे, तर तुम्ही तयार आहात का? ट्रस्ट ऑन मी. ओके, माझा नंबर हा सेव्ह करून ठेवायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला तुम्ही कनेक्ट राहायचं आहे. आलंय लक्षात? तर सगळ्यात पहिले आजच्या 21व्या दिवसातला सगळ्यात मेजर जो इश्यू आहे, जो ना व्यक्त करताना खूप लोक कचरतात, तो इश्यू तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिला तो इश्यू म्हणजे हा, अभ्यासासाठी स्वतःला अपराधी वाटून घेणं. आहे का? बरोबर सांगितलं का? अपराधी वाटून घेणं म्हणजे काय आहे माहितीये का? तुम्हाला काय वाटतं, बाबा मी आता अभ्यासाला बसली, सासऱ्यांना जेवायला वाढायचंय, सासूचं औषधं करायचे, मुलांना शाळेतून जायचंय, मुलांचा अभ्यास घ्यायचाय, नवऱ्याचा डबा घ्यायचा, अरे तुमच्या मागच्या कामाची लिस्ट संपणारच नाहीये. बरोबर आहे? मग अपराधी वाटून घ्यायचंय का? मी सगळ्यात पहिले एक गोष्ट, मुलगी शिकली, प्रगती झाली, स्त्री अधिकारी झाली, तर कुटुंबाची प्रगती झाली. हे माझं वाक्य आहे. काय? तू जर का अधिकारी झाली तर तुझं कुटुंब हे प्रगतीच्या मार्गावर आहे. म्हणजे कुठचंही असं काही नाहीये की तुम्ही प्रायव्हेट जॉब करताय म्हणजे तुम्ही वाईट आहात वगैरे, असं काही नाहीये. फक्त काय असतं, आपल्याला आत्ताचे मार्केटमध्ये सगळं रोजगारी बेरोजगारी, कॉक्रोच बिक्रोच सगळे बाहेर आलेले आहेत. मग त्याच्यावर वाटतं अरे खरंच बेरोजगारी, इथे पुरुषांना जॉब मिळेल मग आम्हाला भेटेल का? अरे प्रयत्न करा, तुमच्या इम्प्रुव्हमेंट करा, तुम्ही जे शिकाल ते तुमच्या लेकरा बाळांमध्ये उमटेल. आपोआप आपसुकच या गोष्टी घडत राहतात. आलंय लक्षात? त्यामुळे तुम्हाला आजचं पहिलं, तुम्हाला वाटतं नाही वाटतं मला माहित नाही, ठीक आहे, पण हा पहिला आजच्या दिवसाचा रूल आहे. अभ्यासासाठी अपराधी वाटून घेणं, स्वतःला काहीतरी कमी करणं, की मी हे केलं तर मग माझी फॅमिली हॅम्पर होईल का, माझ्या फॅमिलीवर, माझ्या कुटुंबावर त्याचा काही वाईट परिणाम होईल का, अशी तुमच्या मनात भीती असेल. ओके, आहेच, फक्त व्यक्त होत नाही तुम्ही लोक. ठीक आहे, तुम्हाला ना प्रायोरिटी कळत नाही, म्हणजे अभ्यासाला बसलंय आणि नेमकं त्याच वेळ अगं पाहुणे येणार आहे त्यामुळे जेवण कर. हो ओके, उठता, अभ्यास ठेवता, जेवण करायला उठता. ठीक आहे, अर्थात ते अचानक आले आता त्यांना काही बोलता येणार नाही, पण तुम्ही तुमचा ऍटिट्यूड असा ठेवू शकता ना, ओके पाहुणे येणार आहे, काही ना काहीतरी इमर्जन्सीसाठी तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे. वाहवत जायचं नाही, कधी येणार आहे, संध्याकाळी येणार आहेत ना, ओके फाईन, आय विल मॅनेज माय सेल्फ, म्हणजे मी स्वतःसाठी काहीतरी करून घेईन किंवा मी त्यावेळेस मॅनेज करेन. पण मी आत्ता अभ्यासाला बसलोय ना, तर आत्ता मला काय करायला पाहिजे हे फिक्स पाहिजे. पण त्याच्या आधी आहे ना, मी अभ्यास करते म्हणजे मी अपराध करते, ही जी भीती आहे ना, ही तुम्हाला कमी करायची. आता त्याच्यासाठी काय काय उपाय आणले? सगळ्यात पहिला, ओके, मला सांगा, तुम्ही अभ्यास करताय, हा तर तुमचा स्वार्थ आहे का? नाही, हे तुमच्या कुटुंबासाठी आहे. ओके, त्यामुळे पहिला पॉइंट, हे मी माझ्या कुटुंबासाठी करत आहे. काय करायचं? अपराधी वाटून घेणं, त्या लाईनला क्रॅश करा आणि पहिली लाईन काय लिहा? हे मी माझ्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. बरोबर आहे? जर का मी अधिकारी झाली, जर का मी एका पदावर पोहोचली, तर माझ्या कुटुंबाचं जीवनमान उंचवू शकणार आहे. अभ्यासासाठी दिलेला वेळ हा कुटुंबापासून दूर जाणे नसून कुटुंबासाठी केलेली गुंतवणूक आहे. हा मुद्दा लिहून ठेवा. मी माझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी करत असणारी गुंतवणूक आहे. पहिला मुद्दा क्लिअर आहे? येस. तुम्हाला असं वाटेल मॅडम तुम्ही शहरात राहता म्हणून तुम्ही खूप बोल्ड आहात, किंवा आम्ही ग्रामीण भागाची परिस्थिती आमची खूप वेगळी आहे. तुम्ही खेड्यात राहा, तुम्ही ग्रामीण भागात राहा, तुम्ही शहरात राहा, तर अमेरिकेत राहा, कुठेही आम्हाला काही घेणं देणं नाहीये. सगळीकडे परिस्थिती सारखी असते. समजलं? आणि आपल्या मनाप्रमाणे परिस्थिती करून घेणं हे प्रत्येक घराच्या बाईच्या हातात आहे, असा माझा अनुभव आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिले मेंटली स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा कळला की मी अभ्यास करते, तो माझ्या भविष्याची गुंतवणूक आहे, माझ्या कुटुंबाच्या भविष्याची गुंतवणूक आहे. दुसरा मुद्दा लक्षात घ्या की कुटुंबासोबत स्पष्ट संवाद साधा. ओके, अभ्यासाचे महत्व आणि वेळापत्रक समजावून सांगा. बरोबर आहे? आणि ही जी तुमची जर्नी आहे ना, स्टडी जर्नी, याचा त्यांना भाग बनवा. आणि तुम्हाला नाही सासू टोमणेच मारतात. आपल्या एका मागे एका व्हिडिओमध्ये एका मैत्रिणीने पूर्ण तिची कैफियत लिहिलेली होती. ओके, अभ्यासाला बसले की मुद्दा म्हणून सासू त्याच वेळेस शेजारच्यांना बोलवते अँड ऑल. अरे निग्लेक्ट कर, ती रिकाम टेकडी आहे, तिने तिच्या आयुष्यात तेच केलंय. आणि मॅक्सिमम लोकांचं कसं असतं, मॅक्सिमम बायकाचं, मला मिळालं नाही, माझ्या मुलीला मिळालं नाही, मग हिला कसं मिळतंय, हा एक टेंडन्सीचा भाग आहे. ठीक आहे, आणि त्यांची टेंडन्सी अशी का, ह्याच्यावर विचार करून तुम्ही तुमची एनर्जी का घालवताय, किंवा तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवताय. आत्ताच्या मोमेंटला लक्षात घ्या, कुटुंब म्हणजे तुमचा नवरा, तुमची लेकरं, आणि त्यांनी जो आपल्याला सपोर्ट करेल ना, ते आपल्या कुटुंबाचा भाग आहे. एवढं प्रॅक्टिकल आणि सेल्फिश
काही क्षणापुरतं होणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्यांची कामं नाही करायची, तुम्ही ते कर्तव्य नाही, ते तुम्हाला करणंच करणं आहे, त्याच्यापासून तुम्हाला ऑप्शन नाही, त्याच्यापासून तुम्हाला पळवाट नाही. इज दॅट क्लिअर? त्यामुळे दुसरी लाईन असणार कुटुंबाबरोबर स्पष्ट संवाद प्लस वेळापत्रक. आणि तुमच्या वेळापत्रकानुसार, म्हणजे लक्षात घ्या तुमचं वेळापत्रक कसं असलं पाहिजे, नवऱ्याचं काम, त्याचं डब्बा, त्याचं जेवण, लेकरू आणि ह्याच्यामध्ये जो एक्स्ट्रा टाइम, जेव्हा तुम्ही फिजिकली एकदम असे थकलेला असतात ना, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हे आहे. ठीक आहे, दुसरा पॉईंट क्लिअर आहे तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे, आता तिसरा पॉईंट. ओके, बघा काय आहे, एकच मिनिट ना. तिसरा मुद्दा बघा, खूप लोकांचं मुलींचं असं म्हणणं आहे, बायकांचं, की ना बाबा आम्हाला एवढा वेळच मिळत नाही. अगं क्वांटिटी कशाला बघते, क्वालिटी बघ ना. बघा, त्यामुळे क्वांटिटी पेक्षा क्वालिटी टाइम, दिवसभर राहण्यापेक्षा थोडा वेळ मनापासून घालवायचा आहे. लक्षात घ्या. ओके, खूप वेळ नका घालवू फॅमिली सोबत, अगदी एकमेकांचा विटाळ येईपर्यंत, कंटाळा येईपर्यंत एवढा वेळ स्पेंड करायचा नाही. आता तुम्हाला आजपासून स्वतःवर काम करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, की सगळ्या गोष्टीचं एक वेळापत्रक, तुम्हाला वेळापत्रक बनवायनं एक वेळ सोपं जाईल. कठीण काय माहिती का, ते वेळापत्रक फॉलो करणं. पण सुरुवात करा. आज 25% पार पडेल, उद्या 25%, हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत जाईल. आणि एक लेवलला 100व्या दिवशी तुम्ही असे असाल की नाही आता ओके, मला आता सगळं व्यवस्थित जमतंय आणि मी करते, आणि तुम्ही जेवढे हुशार व्हाल. ओके, स्त्रीला एक नैसर्गिक देणगी दिलेली आहे, ती जातीवंत हुशार असते. फक्त काय माहितीये का, तिची हुशारी लपलेली आहे कशामध्ये, न्यूनगंडामध्ये, अपराधीपणाच्या भावनामध्ये. सो तिसरा पॉईंट कळला काय, तर आपल्याला क्वांटिटी पेक्षा क्वालिटी टाइम आपल्या कुटुंबाबरोबर घालवायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, वास्तववादी वेळापत्रक तयार करा. ओके, म्हणजे तुम्ही जे सगळे व्हिडिओज बघता, ज्या काही आपल्या मैत्रिणी किंवा पास आउट झाले, आम्ही 12 तास अभ्यास केला, हा कोण आहे ना 12 तास, मला एकदा प्रत्यक्ष त्याला भेटायचंच आहे. आणि जी मुलगी सांगते मी घर कुटुंब वगैरे, अगं तिची सासू किंवा नणंद किंवा बहीण आई कोणीतरी तिला आयतं ताट देतं, बघितलंय माझ्याही ओळखीतल्या तशा माझ्या मैत्रिणी आहे. पण अक्षरशः आता काय सांगू, कपडे धुवायला पण त्यांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टीसाठी बाई असणार. मस्त गरम गरम ताट हातात द्यायची सासू. आणि का, तर तिला हे विजन दिसत होतं त्या सासूबाईंना, की बाई माझी पोरगी सून अधिकारी होणार आहे, माझ्या पोराचा संसार चांगला होणार आहे. सो अशी सासू सगळ्यांना लाभो हीच प्रार्थना, किंवा अशी नणंदही लाभो ही प्रार्थना, पण नाहीये ना, मग इट्स ओके, डू नॉट वेस्ट युअर टाइम, फोकस ऑन युअर सेल्फ. ठीक आहे, म्हणून काय बघा, वास्तववादी 24 तास अभ्यास नाही करायचा. अभ्यास किती तास करायचा आहे, अभ्यास 2 किंवा 3 तास इनिशियल बेसिसला, आयुष्यभर 2-3 तास नाही. इनिशियली जे जे एकदमच नवीन आहेत ना, त्यांनी 1 तासापासून सुरुवात केली ना तरी मला आनंद आहे. ठीक आहे, तर 24 तास अभ्यास करायचा आहे, घरकाम करणे शक्य आहे, गोष्टीमध्ये समतोल साधणारे वेळापत्रक बनवायचं आहे. समतोलचा अर्थ लक्षात घ्या, वेळेच्या हातात तुम्ही की तुमच्या हातात वेळ, ह्याच्यातलं गणित कळलं पाहिजे. वेळेच्या हातात, हा आता ना आमचे येतात बाबा 2-2:30ला जेवायला, मग 1 वाजता स्वयंपाक करायला घ्यायचा, काय गरज आहे. हा ठीक आहे, तू 1 वाजता स्वयंपाक करायला घेते, मग आधीचा वेळ तू काय रीला बघते की व्हिडिओ बघते की नुसते मोटिवेशन, हा यार हा क्लास करायचा असं बाई, ओट्यावर बसून बाहेर गप्पा मारणं, शेजारची कडी वाजवून जाणं, किंवा बहिणींशी गप्पा मारत बसणं, आईशी गप्पा मारत बसणं, याच्या त्याच्या कुचाट्या करत बसणं. स्टॉप दिस नॉनसेन्स. अक्षरशः सांगते, जर का तुला 40 मिनिटं जरी स्वतःसाठी मिळाली, बघा मी लिहून देते 40 मिनिटं, तर ह्या 40 मिनिटाचा तुला कसा उपयोग करायचा हे तुला कळलं पाहिजे. समजते, ही सिरीज तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. फक्त मी सांगते त्या प्रकारे काम करा. मी असं नाही म्हणत 100%, पण आत्ताची तुमची पोझिशन जर का इकडे आहे ना, तर मी तुम्हाला निश्चित इथे पोहोचण्यासाठी मदत करते. एवढा धडपडा, एवढा अनालिसिस, 21 दिवस तुमच्याशी काय बोलायचं, तुमचे प्रॉब्लेम्स ऍड्रेस केलेले आहेत, पण तुम्हाला काय सोल्युशन्स द्यायचं, प्रॅक्टिकल सोल्युशन, आयडियल सोल्युशन, ह्याच्यातून बेस्ट काढून तुमच्या समोर आणलंय. समजलं, त्यामुळे चौथी मुद्दा लक्षात घ्या, काय, वास्तववादी वेळापत्रक असलं पाहिजे. म्हणजे काय, कमी करा पण बेस्ट करा इनिशियलच्या दिवसात. नंतर मी सांगते, आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे, मी सगळ्यांना मॅनेज करून देते सगळ्या गोष्टी. हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. लक्षात येते, पुढे बघा, स्वतःला सतत दोष देणे थांबवा. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला काही काळासाठी इतर गोष्टींना प्राधान्य द्यावं लागतं, आणि तुमच्या केसमध्ये तुमचं पहिलं प्राधान्य तुम्ही स्वतः आहात. समजलं, त्यामुळे मी चांगली पत्नी किंवा आई नाही असे विचार मनातून काढून टाका. आता आपली एक विद्यार्थिनी आहे पूजा, बरोबर आहे, तिचं लहान बाळ आहे, तिने आपल्या एका बॅचला आहे, तिला नेहमी माझ्याशी बोलायचं असतं, पण नेमकं मी जेव्हा फ्री असते तेव्हा तिचं बाळ उठलेलं असतं, तिचं बाळ झोपलेलं असतं, तेव्हा मी कुठेतरी बिझी असते. सो कॉन्टॅक्ट होतच नाही. आणि 1-2 दिवसापूर्वी तिच्याशी माझं बोलणं झालं, तर
जवळजवळ 1 सव्वा तास तिच्याशी बोलल्यानंतर हे सगळं मला तिथेच क्लिक झालं, की अभी बहुत ज़्यादा ज़रूरी है सबको जगाने की. बरोबर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका करत असाल किंवा इव्हन तलाठीचा अभ्यास करताय, तुम्ही कंबाईनचा अभ्यास करताय, कोणत्याही परीक्षेचा करा. पण ही जी 50 पानी वही आहे ना, माझ्यासाठी घेऊन या. ही तुमची असणार आहे. माय मिस्टेक्स, माय रूल्स. ठीक आहे. माझ्या चुकांमधून मी माझे नियम तयार करणार आहे. सो ही गोष्ट. तिसरं काय, 5वा मुद्दा मी काय सांगितलं, स्वतःला दोष देणं पूर्णपणे तुम्हाला थांबवायचं आहे. जर का हे थांबवलं तरच तुमचं काहीतरी म्हणजे फ्युचरमध्ये चांगलं घडू शकतं. समजले. मी 5ही मध्ये तुमच्याबरोबर डिस्कस केलेले. जास्त वेळ नाही घेणार. आजचा पहिला दिवस असल्यामुळे हे झालं. पण चुका आणि त्याच्यावर काम, आणि ह्या युनिव्हर्सल चुका आहेत बरं का सगळ्यांच्या. ज्या ज्या कोणत्याही मैत्रिणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय त्या सगळ्यांच्या ह्या युनिव्हर्सल चुका आहेत. ओके. सो मी बाळांनो, आता एकच गोष्ट आणि एकच मुद्दा तुम्हाला सांगते, की तुम्हाला तुम्हाला स्वतःला अपलिफ्ट करायचं असेल, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या लेकरांना अपलिफ्ट करायचं असेल, तर तुझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते आणि स्त्रीच्या मागेही पुरुष असतो. पण आपल्या मागे कोणतरी यशस्वी येईल आणि धक्का देईल असं होणार नाही. तूच आहे तुझ्या जीवनाची शिल्पकार, एवढं लक्षात ठेव आणि कामाला लावायचं. समजलं. सो मी 5ही मुद्दे तुमच्याबरोबर डिस्कस केलेले आहे. आपल्या तलाठीच्या, अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा सगळ्या बॅचेस ऑनलाईन अवेलेबल आहे. 999 रुपये फक्त आपल्या बॅचची किंमत आहे. समजलं. ज्यांना घ्यायच्या आहे त्यांनी ऍप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करून कामाला लागा. माझ्या बोलण्यात तोच मुद्दा जर का तुम्हाला वाटत असेल तर नका फॉलो करू. पण तुम्हाला थोडंसं म्हणजे अगदी 1% जरी तथ्य वाटत असेल की नाही यार, ही बाई काहीतरी सांगते, पोट तिडकीने आपल्याला सांगते आणि काहीतरी आपल्यात इम्प्रुव्हमेंट होण्याची चान्स आहे, ओके, किंवा करू शकतो, ह्या मॅमचा विचार आपण करू शकतो, अशी थोडीशी भावना असेल तर माझे हात जोडून तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे, प्लीज डू इट. कारण की 8,500 जागा आहेत. ओके. ह्याच्यावर मी आता काहीच बोलत नाही. 8,500 मध्ये बसायचं असेल तर लागा कामाला. हा. चलो बाय, टेक केअर, जय हिंद. उद्या दुपारी सेम वेळेस पुन्हा भेटूया. नवीन प्रॉब्लेमला ऍड्रेस करूया, नवीन सोल्युशन शोधून काढूया. बाय.